नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारतीय सेनामध्ये NCC विशेष प्रवेश योजना 124वा पाठ्यक्रम पुरुषांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन NT आणि तसेच युद्धामध्ये हताहत झालेले जे सेना कर्मचारी आहेत त्यांच्या पाल्यांसहित जे आहे हायलाईट्स केलेलं आहे. इथे जे आहे पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. पदभरती आहे ही, कशा प्रकारे एंट्री स्कीम आहे, तर काय आहे, कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, पोस्ट कोणत्या आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. हा व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच डिस्क्रिप्शनमध्ये मी याची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही मराठी स्वरूपामध्ये याचा आर्टिकल अतिशय सोप्या आणि कमी वेळेमध्ये रीड करू शकता आणि तिथूनच अप्लाय करू शकता. तसेच याचं PDF जे आहे ती व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवरती तसेच त्याही आर्टिकलवर मिळून जाईल. त्यांचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम इथं वर्ग, त्याचं विवरण आणि अधिसूचना दिलेली आहे, पॅरा संख्या वगैरे तर पाहू शकता. प्रविष्टचा प्रकार दिलेला आहे. NCC स्पेशल एंट्री स्कीम 124वा कोर्स ऑक्टोबर 2026 शॉर्ट सर्व्हिस कमिशन NT पुरुषांसाठी तसेच जे युद्धामध्ये हताहत झालेले सेना कर्मचारी आहेत त्यांच्यासहित आहे. हे याच्यासाठी जे एज क्रायटेरिया आहे ते आहे 19 ते 25 वर्ष. 1 जुलै 2026 पर्यंत तुमचं वय 19च्या कमी नसावे आणि 25पेक्षा जास्त नसावे. तसेच अविवाहित पुरुष स्नातकसाठी आहे. शैक्षणिक योग्यता आहे ग्रॅज्युएशन डिग्री तुमची कमीत कमी कंप्लीट झालेलं पाहिजे. NCCचं C सर्टिफिकेट पाहिजे. आता याच्यासाठी एक्झाम आहे का, तर बिलकुल नाही. डायरेक्टली इंटरव्ह्यू घेऊन जे आहे त्याचं सिलेक्शन होणार आहे. पण एंट्री स्कीम असल्यामुळे जे आहे NCCचं सर्टिफिकेट जे असतील ते तुमच्याकडं असलं पाहिजे. आता याच्यामध्ये रिक्त पदे कसे आहेत, तर 63+07. त्याच्यामध्ये काही रिक्त पदं जे आहेत ती हताहत जे मी सांगितलेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा आहेत. असे पदं इथं दिलेले आहेत. टोटल 70 पदं आहेत. 70 पदांकरिता ही पदभरती आहे. चयन प्रक्रिया म्हणजे जे इथं सिलेक्शन कसं असणार आहे, तर ॲप्लिकेशन करायचं आहे, नंतर शॉर्टलिस्ट केलं जाईल, नंतर SSB मेडिकल मेरिट लिस्ट केली जाईल, जॉईनिंग लेटर दिलं जाईल. म्हणजे फक्त एकच येतं इंटरव्ह्यू. तर इंटरव्ह्यू नंतर तुमचं मेडिकल टेस्ट, नंतर मेरिट लिस्ट आणि नंतर जॉईनिंग लेटर. सोपं आहे. शॉर्टलिस्ट कधी केलं जाईल, शॉर्टलिस्टची तारीख काय असणार आहे, तर मे 2026च्या पहिल्या आठवड्यामध्ये. तसेच संभावित समय आणि जे तारखा वगैरे दिलेल्या आहेत त्याही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. चिकित्सा मानक वगैरे काय असणार आहेत म्हणजे मेडिकल स्टँडर्ड्स काय ते इंडियन आर्मीच्या वेबसाईटवर दिलेलं आहे. माहीत नसेल कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता, मी तुम्हाला तिथे रिप्लाय देईल. किंवा इंडियन आर्मीचे तुम्हाला ऑब्व्हियसली माहीत असलं पाहिजे, स्टँडर्ड्स असतात त्यांचे, एअरफोर्सचे असतात, इंडियन आर्मीचे असतात, म्हणजे प्रत्येकाचं असतं. तर तसंच तुम्हाला याचे स्टँडर्ड्स कंप्लीट करायचे आहेत. प्री कमिशन ट्रेनिंग अकॅडमी कुठे आहे, तर अधिकारी प्रशिक्षण अकॅडमी चेन्नई इथं आहे. तसेच प्रशिक्षणाचा अवधी ऑक्टोबर 2026, तिथून पुढे 49 आठवडे, 49 वीक्स लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला याच्यामध्ये जे वजीफा म्हणजे तुम्हाला इथं वेतन किती मिळणार आहे, तर बघा 56,100 रुपये प्रति महिना पर मंथ आहे. आणि रँक काय आहे, तर लेफ्टनंटची रँक आहे. आपण एवढी इन्फॉर्मेशन पाहिली, बरेच जण म्हणत असतील की कोणतं पद आहे, तर लेफ्टनंटची रँकिंग आहे, तर पद पण चांगलं आहे. याच्यामध्ये जे कमिशनिंग वेतन आहे ते पण पाहू शकता, त्याचा प्रकार पाहू शकता, लघुसेवा आयोग, स्थायी कमिशनचा विकल्प पाहू शकता, 10 वर्षानंतर, हे सर्व पाहू शकता स्क्रीनवरच पॉज करून. आता सर्वप्रथम इथे दिलेला आहे अविवाहित पुरुषों, हिंदीमध्ये दिलेला आहे भारतीय सेना के युद्ध में हताहत हुए सैनिकों के बच्चों सहित भारतीय सेना में NCC स्पेशल एंट्री के तौर पर शॉर्ट सर्विस कमीशन नॉन टेक देने के लिए आवेदन मंगाए जाते हैं. जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे, हताहत झालेल्या सैनिकांच्या मुलांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी, तसेच त्यांच्याकडं NCCचं स्पेशल एंट्री म्हणजे आहे त्याच्यामुळे Cचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. नॉन टेक आहे हे आणि त्यांच्याकडून आवेदन मागवले जात आहेत. जर तुमच्याकडे हे असेल, सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही एलिजिबल आहात. पात्रता काय आहे, तर राष्ट्रीयता असलं पाहिजे म्हणजे भारताचा नागरिक वगैरे असला पाहिजे. तुम्ही एज क्रायटेरिया कंप्लीट केलेलं पाहिजे. तुमचं जे शैक्षणिक जे आहे शैक्षणिक योग्यता पूर्ण केली पाहिजे म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. NCCचं C सर्टिफिकेट तुमच्याकडे असलंच पाहिजे, त्याशिवाय चालत नाही, कारण हे एंट्री आहे. कमीत कमी B ग्रेड मिळालेला पाहिजे तुम्हाला सर्टिफिकेटमध्ये त्या एक्झाममध्ये. तसेच डिग्री कोर्स क्वालिफाईड ग्रॅज्युएट कॅन्डिडेटसाठी पण इथं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 1 ऑक्टोबर 2026 पर्यंत काय काय असलं पाहिजे, म्हणजे लास्ट इयरमध्ये असाल तरी तुम्ही अप्लाय करू शकता, पण नंतर तुम्हाला जे आहे तुमचं जे डिग्रीचं सर्टिफिकेट आहे ते सादर करावं लागेल. तसेच जे भारतीय सेनामध्ये जे युद्ध हताहत झालेले आहेत
त्यांच्या जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे, तर ते स्क्रीनला पॉज करून तुम्ही रीड करा. तर ते तुम्ही पाहू शकता. हे ॲप्लिकेशन जे आहे म्हणजे हे जे क्रायटेरिया आहे हे जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्ही याच्यासाठी जे आहे अप्लाय करू शकता. खूप सिम्पल आहे. त्याचबरोबर बाकीच्या माहिती दिलेल्या आहेत, कशा प्रकारे असणार आहे, काय परीक्षा अवधी वगैरे. परीक्षा तर सिम्पल पाहिलं तर फक्त इंटरव्ह्यू आहे. इंटरव्ह्यूनंतर तुमचा मेडिकल टेस्ट केला जाईल. प्रशिक्षण असणार आहे. प्रशिक्षण 49 आठवड्यांचं आहे. त्याच्यामध्ये 2.4 किलोमीटरची तुमची रनिंग, 10 मिनिट 30 सेकंदामध्ये पुशअप 30, तसेच अपने आप को रोकना, स्वतःला थांबवणे. आता हे काय नेमकी टेस्ट आहे ते तुम्हाला पाहिजे आहे किंवा मी स्वतः तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगेल. तसेच जागते रहना, स्क्वॉट्स, लंजेस म्हणजे जागते राहणं, तसेच हे गतिविधी आहेत तुमच्या, हे न्यूनतम शारीरिक मानक आहेत, ते तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हे हिंदीमध्ये दिल्यामुळं थोडंसं वेगळं होतं. इथं यांनी इंग्लिशचं जे आहे ट्रान्सलेशन दिलेलं नाही आहे, दॅट्स वाय थोडंसं एक्सप्लेन करायला अवघड जातं. पण याच्यामध्ये लंजेस, स्क्वॉट्स, स्विमिंग या गोष्टीसुद्धा इन्क्लूड आहेत, त्या तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. हे मापक आहेत, तर हे मापक पूर्ण करायचे आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये रँकिंग बघू शकता, पदोन्नती कशी आहे. तर लेफ्टनंट सुरुवातीला, नंतर 2 वर्ष केल्यानंतर रेकनेबल कमिशन सर्व्हिस पूर्ण झाल्यानंतर कप्तान, नंतर प्रमुख, नंतर लेफ्टनंट कर्नल, नंतर कर्नल, नंतर पुढे ब्रिगेडियर वगैरे असं होऊ शकतं. चांगली जे आहे स्तर इथं पाहू शकता. त्याचबरोबर तुम्ही पे स्केल पाहू शकता, सैन्य सेवा वेतन पाहू शकता. तर हे सर्व भत्ते वगैरे इथं जे आहेत ते ॲड होत आहेत. उच्च, मध्यम, कमी, परिवहन भत्ता म्हणजे जे TPA असतं तर ते सुद्धा आहे. वर्दी भत्ता असतो. हे सर्व ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथे क्लिक करून हे PDF तुम्ही मिळवू शकता. तसेच ॲप्लिकेशन करू शकता. ॲप्लिकेशन करण्यासाठी यांचे ऑफिशियल वेबसाईट्स वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शनच्या जे आर्टिकल आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी जेही तुमचे मापकदंड असले पाहिजेत, प्रोसिजर असले पाहिजेत, ते तुम्ही इंडियन आर्मीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जे आहे ते पाहू शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करा इंस्टाग्रामवरती वगैरे, मी तुम्हाला तिथे सांगेल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आर्टिकल आहे तिथे सुद्धा तुम्हाला PDF मिळून जाईल. तसेच आपले जे वेबसाईट आहे, आपलं जे ग्रुप्स आहेत व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचे, त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला PDF मिळून जाईल डायरेक्टली. तर ग्रुप जॉईन करायला विसरू नका. दोन्हीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.